मित्रांनो, नशिबात घडणाऱ्या गोष्टी कोणीही बदलू शकत नाही. मग तो श्रीमंत कितीही असू देत किंवा गरीब असू देत. ज्या गोष्टी ठरल्या आहेत त्या ठरल्याप्रमाणेच नशिबात घडतात. मग या घडणाऱ्या चुकीच्या, वाईट, चांगल्या गोष्टींचा आपण कोणालाही दोष द्यायचा नसतो. परंतु या घटना का घडतात, कशामुळे घडतात आणि कशा घडतात हे आज आपण जाणून घेऊया. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये म्हणजे प्रत्येक माणसाच्या भाग्यामध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्या घडणारच असतात. म्हणजे भाग्य कोणीही पुसू शकत नाही, कधीच नाही. करोडो रुपये जरी ओतले तरी घडणाऱ्या घटना ह्या घडतातच. आणि त्या कशा घडतात हे जाणण्यासाठी आमची एक सुंदर अशी गोष्ट आपण ऐकणार आहोत. एक हुशार ब्राह्मण आणि यमदूताची ही सुंदर अशी गोष्ट आहे. त्यासाठी नक्की आपण ऐका, कारण जीवन जगण्यासाठी सुंदर असे या ठिकाणी ह्या गोष्टीतून आपल्याला विचार मिळणार आहेत. काही घटना आपल्या आयुष्यात घडतात त्यावेळेला आपण फार नाराज होतो, दुःखी होतो आणि त्यामुळे आमची ही गोष्ट ऐकून आपण दुःखी होणार नाही. मित्रांनो, चॅनलमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, जे आपल्या नशिबात लिहिलंय ना ते कधीच पुसता येत नाही. कधीच काहीही करा, पुसताच येत नाही. हा सगळा नियतीचा डाव आहे. हो, सुंदर अशी कथा आहे की एका गावामध्ये एक ब्राह्मण राहत असतो. फार हुशार पंडित असतो आणि हा पंडित लहानपणी आपल्या मामाच्या गावाला शिकायला असतो. मामाचं गाव फार दूर असते आणि त्या गावामध्ये लहानपणीचा त्याचा एक मित्र असतो. आणि हा जो मित्र आहे हा मोठा असतो, मुका असतो, त्याला बोलताही येत नाही आणि एका पायाने लंगडाही असतो, चालताही येत नाही. ब्राह्मणाला त्या मित्राचं ध्यान झालं. ब्राह्मणाचं सुद्धा वय झालं होतं 50च्या पुढून. ब्राह्मण त्याने विचार केला की माझ्या मित्राला एकदा तरी जाऊन भेटावं, म्हणून तो आपल्या मित्राची भेट घ्यायला आपल्या गावातून चालत निघाला. ठराविक अंतर पुढे गेल्यानंतर एक व्यक्ती त्याला रस्त्यामध्ये भेटली. ती म्हणाली, चल, तुम्ही जिकडे चालला आहात त्या दिशेने मी चाललोय. ब्राह्मण म्हणाला, चला. दोघेही चालू लागले. आता ब्राह्मणाला वाटलं, बरं झालं मला एक साथीदार भेटला. रस्त्याने चालता चालता हा जो प्रवास तो बोलता बोलता निघून जाईल. पटकन थोडंसं अंतर पुढे गेल्यानंतर ब्राह्मणाने विचारलं, तुमचं नाव काय, गाव काय? विचारलं नाही, फक्त नाव विचारलं. त्या व्यक्तीने सांगितलं, नाव महाकाल आहे. ब्राह्मणाला हे नाव फार विचित्र वाटलं. महाकाल? परंतु तरी सुद्धा ब्राह्मण काहीही म्हणाला नाही. दोघेही चालत चालले होते. रस्त्याने जाताना छोटी मोठी गावं लागत होती, कारण या ब्राह्मणाच्या मित्राचे गाव फार लांब होते. भरपूर गावं होती. कधी मागे पुढे गेल्यानंतर एक गाव लागलं. त्या ठिकाणी महाकाल त्या ब्राह्मणाला म्हणाला, तू थोडंसं अंतर गावातून पुढे चालत जा. माझं या गावामध्ये थोडंसं काम आहे, मी तुला पुढे भेटन. ब्राह्मणाने मान हलवल्याने ब्राह्मण आपला पुढे चालू लागला. हा महाकाल त्या गावात गेला. गावातून ब्राह्मण जाताना त्या ब्राह्मणाच्या कानावरती खबर आली की एका म्हशीने एका व्यक्तीला धडक दिल्याने ठार मारलं. तो व्यक्ती जागीच ठार मेला. थोड्या वेळातच महाकाल त्या गावातून बाहेर आला आणि ब्राह्मणाला पुढे रस्त्याला आडवा भेटला. दोघेही समोर आपल्या त्या मार्गाने चालत होते. पुढे चालता चालता छोट्या मोठ्या वाड्या लागत होत्या. पुढे एक गाव, त्या ठिकाणी परत गाव लागलं. सुंदर असं रस्त्याच्या कडेला ब्राह्मणाला मंदिर दिसलं, कारण रात्र होण्याची वेळ आली होती. दिवस मावळायला लागला होता आणि ब्राह्मणाला वाटलं, आता दिवसभर आपण चालून कंटाळलोय, ह्या मंदिरामध्ये आजची रात्र घालवली, आराम करावा. ह्या ठिकाणी आपल्याकडे भाकरी जवळ त्या खाव्यात आणि या ठिकाणी झोपावं. आता हे सगळं महाकालला ब्राह्मण सांगत होतं की आपण इथेच मुक्काम करू. त्याच वेळी महाकाल म्हणाला की हे ब्राह्मण देवता, तुम्ही जेवण करा, आरामशीर झोपा. ह्या गावामध्ये मला एका माणसाला एक वस्तू द्यायची आहे, मी ती देऊन परत माघारी येतो आणि नंतर जेवण करीन, मला थोडंसं ठेवा. तर ब्राह्मण म्हणाला, महाकाल त्या ठिकाणी निघून गेला. त्या गावामध्ये गावामध्ये पोचताच त्याच वेळी त्या गावातून धूर निघायला लागला. जोरात थोड्याच वेळात गावामध्ये मोठी आग भडकली. अनेक घरं पेटवली गेली. गावात महाकाल परत माघारी आला आणि त्या ठिकाणी झोपी गेला. जेवण करून सकाळच्या पारी लवकर दोघेही उठली. परत पुढे प्रवासाच्या ठिकाणी चालू लागला. आता प्रवास पुढे चालू झाल्यानंतर छोट्या मोठ्या वाड्या लागत होत्या. दोघेही गप्पा मारत चालले होते. पुढे गाव लागलं. आता गाव लागल्याबरोबर हा महाकाल त्या ठिकाणी ब्राह्मणाला म्हणाला, ब्राह्मण देवता,
माझं या गावामध्ये जरा काम आहे, मी माझं काम करून येतो आणि मग पुढे तुम्हाला भेटतोच. परंतु ब्राह्मणाच्या मनामध्ये विचार आला की ज्या गावामध्ये हा महाकाल जातोय त्या ठिकाणी वाईट घडतं, काहीतरी गोड. आता ब्राह्मणाला हे सगळं कळालं, कारण हुशार होता पंडित. त्याने विचार केला की आता पुढे जायचं नाही. महाकाल या गावातून परत माघारी येतो कसा, इथेच थांबायचं. महाकाल त्या गावामध्ये आत गेला. थोड्याच वेळामध्ये लोकांचा आवाज येऊ लागला की एका व्यक्तीला काळा सर्प चावला. तो व्यक्ती ठार झाला. महाकाल लगेच पुढे आला, ब्राह्मणाला भेटला. परंतु ब्राह्मणाच्या मनामध्ये जी शंका निर्माण झाली की ज्या ठिकाणी हा महाकाल जाईल त्या ठिकाणी वाईट वाईट घटना घडते. मग त्या ठिकाणी महाकाल ब्राह्मणाला म्हणाला की हे महाकाल, तू ज्या गावामध्ये जातोय त्या ठिकाणी वाईटच घटना घडते. म्हशीनं एका ठिकाणी मारले, एका ठिकाणी आग लागली, आता या ठिकाणी सर्पाचा व्यक्ती मृत्युमुखी पडलाय. तू कोण आहेस, मला खरं खरं सांग. महाकाल त्या ठिकाणी म्हणाला की हे पंडित, तू हुशार आहेस आणि तू हुशार पंडित आहे म्हणूनच तर मी तुझ्याबरोबर चालत चालत हा प्रवास करतोय. परंतु हुशार पंडित असल्यामुळे तुला हे माहीत पाहिजे की मी कोण आहे. आता ब्राह्मण सुद्धा चलाक होता. ब्राह्मण त्या ठिकाणी म्हणाला की हे महाकाल, माझ्या मनामध्ये शंका आहे फक्त, आणि तीच तुमच्या तोंडून तुम्ही कोण आहात सांगावी ही माझी इच्छा आहे. तुम्ही हे महाकाल ठीक आहे. म्हणून महाकालाने सांगितलं की हे ब्राह्मण देवता, मी यमदूताचा दूत आहे. महाकाल, यमदेवतेच्या आज्ञेवरून ज्या ज्या गावामध्ये माणसाचं आयुष्य संपलेलं आहे त्या आत्म्याला मी घेऊन जायला आलो आहे, आणि घटना म्हणजे फक्त निमित्त आहे. आता असं सगळं सांगितल्यानंतर ब्राह्मण घाबरला आणि पुढे दोघेही चालू लागले. परंतु ठराविक अंतर पुढे गेल्यानंतर आता महाकाल म्हणजे यमदूत ब्राह्मणाच्या मनामध्ये उत्सुकता झाली आणि ब्राह्मणाने त्या ठिकाणी महाकालला विचारलं, हे महाकाल, आताचे पाठीमागचे झालेले मृत्यू मी पाहिले, परंतु आता होणारा पुढचा मृत्यू कोणाचा आहे ते तू खरं सांग, मगच मला खरी त्याची परिचिती येईल की तू महाकाल आहेस. असं सांगितल्याबरोबर महाकाल जागेवरतीच थांबला आणि महाकालाने त्या ठिकाणी सांगितलं की हे ब्राह्मण देवता, तुझी इच्छा आहे शेवटची की तुला तुझ्या मित्राला भेटायचंय. तुझा आवडतीचा मित्र आहे आणि त्या मित्राला तू भेटायला चालला आहे. त्या मित्राचा मृत्यू हा पुढचा आहे. आता तुझ्या मित्राचा मृत्यू होणार आहे आणि विशेष म्हणजे त्या मित्राच्या मृत्यूचं कारण तो होणार आहेस. असं सांगितल्यानंतर त्या ब्राह्मणाला घाम फुटला, घाबरला ब्राह्मण आणि मनातल्या मनात विचार करू लागला की माझी शेवटची इच्छा होती की मी माझ्या मित्राला भेटायचं. लहानपणीचा मित्र होता. मित्राच्या गावात जर मी गेलो आणि मित्राचा जर मृत्यू झाला आणि त्याला कारण जर मी असेल तर सगळ्यात मोठं दुःख मला आहे की माझ्या जाण्याने माझ्या मित्राचा मृत्यू व्हावा. म्हणून मी ठरवले आता मित्राकडे जाणार नाही, असं त्याने ठरवलं. ह्या ठिकाणी हा ब्राह्मण मनातील मनात बोलत होता. आता समोर महाकालाने सगळं मनातली ओळख महाकाल ह्या ब्राह्मणाला म्हणाला की हे ब्राह्मण देवता, तू जो विचार करतोय तुझ्या मित्राच्या मनामध्ये की तुझ्या मित्राच्या मृत्यूचं कारण तू होणार नाही, तू जाणारच नाही, म्हणून ध्यान देऊन ऐक. तू ब्राह्मण देवता, हा नियतीचा खेळ आहे. ही कोणी आहे होणारच. तुझ्या मित्राचा मृत्यू होणार आणि तूच कारण त्याला होणार. तू माघारी गेला तरी तूच कारण होणार. तुझ्या नशिबातलं तू पुसू शकत नाही. त्या ब्राह्मणाच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. परंतु ब्राह्मणाने निश्चय केला की आता माघारी जायचं, मित्राला भेटायला जायचं नाही. ब्राह्मण सरळ मार्गाने चालला. तो मागे वळाला आणि परत आपल्या गावाच्या दिशेने तो ब्राह्मण चालू लागला. काही पावलं गेल्यानंतर त्या ब्राह्मणाने परत माघारी आपल्या मित्राच्या गावाकडे वळून पाहिलं तर काय, तो ब्राह्मणाचा मित्र लंगडत पडत होता. कारण ब्राह्मणाचा जो मित्र होता तो मुका होता, एका पायाने लंगडा होता. त्याचंही वय झालं होतं, त्यामुळे तो जास्त पळू शकत नव्हता. जवळ अंतर आलेलं होतं आणि त्या ब्राह्मणाला वाटलं होतं त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद जवळजवळ आला आणि तो ब्राह्मणाचा मित्र जवळ आल्यानंतर ह्या ब्राह्मणाच्या जवळ येऊन पडला. त्याच ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. ब्राह्मण मोठ्या मोठ्याने रडत होता. महाकाल म्हणाला, हे ब्राह्मण देवता, तुझा मित्र मुक्का होता, तो एका पायाने पांगळा होता. तू ज्या वेळेला चालला होता त्या वेळेला तुझ्या पाठीमागे तो कित्येक वेळ चालत होता तुझ्या गावाकडून आधी भेटण्यासाठी तुला, त्यामुळे तो कंटाळून गेला होता. त्याचं वय झालं होतं, त्याला हृदयविकाराचा झटका आला, हे निमित्त आहे आणि त्याच या ठिकाणी मृत्यू झाला. काळाला थांबवू शकत नाही कोणी. महाकालाने सांगितलं, घडणाऱ्या घटना या घडणारच, तू काहीही कर, घडणारच. एवढंच नाही तर त्या ठिकाणी ह्या ब्राह्मणानं विचारलं. ब्राह्मणाला पुराण कळालं होतं की हा महाकाल आहे. पुढचा मृत्यू कोणाचा? ब्राह्मणाने विचारलं की हे सगळे मृत्यू पाहिले घटनेप्रमाणे घडताय, परंतु माझा मृत्यू कसा होईल ते तू सांग. ब्राह्मणाला सुद्धा उत्सुकता वाटली होती आणि त्यावेळी महाकालाने सांगितलं की
हे ब्राह्मण देवता, तुझा मृत्यू शेजारच्या राजामध्ये फाशी घ्यावी लागेल तुला आणि त्यातून तुझा मृत्यू होईल. आता हे सगळं अजबच. ऐकल्यानंतर ब्राह्मण अक्षरशः रडू लागला आणि त्याला उत्सुकता होती की काळाची गती मला थांबवता येते काय. आणि महाकाल त्या ठिकाणी सांगून गेला आणि त्याच ठिकाणी आपल्या ज्या ब्राह्मणाने आपल्या मित्राचं सक्रिय क्रियामन केलं त्याने विचार केला की आता माझा मृत्यू तर फाशी लागून होणार आहे. शेजारच्या राज्यात जर वाचायचं असेल तर मी आता उपाय म्हणून राजाकडे जावं. तो आपल्या राजाकडे गेला. राजाला घडलेली सगळी हकीकत सांगितली. विशेष म्हणजे महाकालाने सांगितलं होतं की आजपासून 6 महिन्यांनी याच दिवशी, ज्या दिवशी तुझ्या मित्राचा मृत्यू झालाय त्याच दिवशी तुझा मृत्यू होणार आहे आणि ती फाशी लागून. आता हे सगळं आपल्या राजाला सांगितलं कारण ब्राह्मण हुशार होता आणि राजालाही माहिती होतं. मला ब्राह्मणाला वाचवण्यासाठी राजाने प्रयत्न चालू केले. आपल्या राजवाड्यात सुंदर अशी एक खोली ह्या ब्राह्मणासाठी बनवली. महल सुंदर अशी खोली बनवली. ब्राह्मण त्या ठिकाणी आनंदाने राहू लागला. सगळ्या शिपायांना सांगितलं की या ब्राह्मणावरती ध्यान ठेवा, म्हणजे याला कुठलाही धोका झाला नाही पाहिजे. कारण राज्याच्या बाहेर मृत्यू होणार होता पण ब्राह्मणाला बाहेर लावायचं नाही. 6 महिने मृत्यू कसा होतोय ते पाहायचं हे राजाने ठरवलं. त्या दिवशी ब्राह्मणाला आनंद झाला. दिवसामागून दिवस चालले होते. थोडेसे 6 महिन्याला दिवस बाकी होते. अचानक रात्रीच या ब्राह्मणाला चालण्याचा वेळ होता. बघा, झोपेत चालण्याचा ब्राह्मण अचानक उठला. झोपेत चालत चालत घोड्याकडे गेला आणि एका वेगवान अशा घोड्यावरती जाऊन तो बसला. आता घोड्यावर बसल्यानंतर तो घोडा वेगाने पळायला लागला आणि बाकीच्यांना वाटलं राजाचा आदेश असेल. हा ब्राह्मण घोड्यावरती निघून दूरच्या राज्यामध्ये जाऊन पोहोचला आणि त्या ठिकाणचा राजा महालामध्ये गेला. बघा, फार घोडा त्या ठिकाणी आत गेला राजवाड्यात आणि ज्या ठिकाणी राजा आणि राणी झोपली होती त्या ठिकाणी जाऊन हा ब्राह्मण जाऊन झोपला. त्या राणी शेजारी सकाळ झाली. राजानं पाहिलं. राजाचा क्रोध झाला. मायाला म्हणाला, ब्राह्मण येऊन ह्या ठिकाणी झोपलाय. सभा बोलवली. त्या ठिकाणी राज दरबार बोलवला आणि ह्या ब्राह्मणाला फाशीची शिक्षा सुनावली. बघा आली. परंतु हुशार त्या ठिकाणी राजाने आपल्या जे हुशार पंडित असतात दुसरे बोलवले. आता फाशी तर ठरली. मग ब्राह्मणाला विचारलं, तू का झोपला? त्यावेळेला ब्राह्मणाने खरं सांगायला चालू केलं. आहो, म्हणाला, माझ्या मनामध्ये कुठलाही वाईट विचार नाही. मला स्वतः यमराजानं सांगितलं, यमदूतानं सांगितलं की मी माझा 6 महिन्यांनी मृत्यू फाशी लावून दुसऱ्या राज्यात होईल. तुम्ही आमच्या राजाला विचारा. हे सगळं आता राजाकडे एक दूत पाठवला. त्या राज्यात, ज्या राज्यातून ब्राह्मण आलाय त्या राजाने खरं खरं सांगितलं. सगळं म्हणाला अशीच घटना घडणार होती. 6 महिन्यांनी मृत्यू पण माझ्या राजवाड्यात मी स्वतः याला एक घर बांधून दिले. हा झोपडीत तुमच्या इथे आला. कुठलीही वाईट विचारामध्ये मनात नाही. आता राजा तर फाशी शिक्षा दिलेली होती. हुशार विचारवंतांना बोलवलं. आता काय करायचं? हा मोहर लागली होती. राजाची फाशीची शिक्षा जर फाशी शिक्षा द्यावी लागली नाही तर राजाचं खोटं ठरेल. मग हुशार मंत्री त्यांना बोलवलं. म्हणजे काय ठरलं तुमचं यावरती उपाय? ब्राह्मणाला जर विनाकारण शिक्षा दिली तर केवढं मोठं ब्रह्महत्येचं पातक लागेल. मग एका बुद्धिवंत मंत्र्याने सांगितलं, एक साधासा धागा घ्या, कोवळा धागा, यांनी फक्त फाशी दिल्यासारखं करा, म्हणजे हा ब्राह्मण बी मरणार नाही. तुमचा बोललेला शब्द खरा ठरेल. कोवळा धागा आणला. त्या ठिकाणी फक्त कोवळा असा तुटणारा लगेच या ब्राह्मणाच्या गळ्याला लावला. जशी फाशी दिल्यासारखं करायला लागले त्याच ठिकाणी या ब्राह्मणाची नस तुटली. हो, धागा तुटला नाही, रक्त वाहिलं नाही. त्या ब्राह्मणाच्या त्या ठिकाणी मृत्यू झाला. मित्रांनो, या ठिकाणी नियतीने तपलं, सत्य खरं केलं. बघा, नियतीचा डाव हा कधीच कोणाला चुकला नाही. विचार करा, ह्या ब्राह्मणाला वाचवण्याचा राजाने किती प्रयत्न केला. या राजाकडे इकडे प्रयत्न केला परंतु नियतीने तो डाव साधला आणि ब्राह्मणाचा मृत्यू जो होता तो महाकालाने सांगितल्याप्रमाणे फाशीनेच झाला. म्हणून मित्रांनो, जीवनामध्ये काही चांगल्या घटना घडतात, काही वाईट घटना घडतात. ह्या घडणाऱ्या घटना असतात. दुःखी कधी मानायचं नाही. त्या घटनेतून उत्तम प्रकारे भगवंताच्या नामस्मरणात जीवन जगायचं. चांगला विचार करायचा. सकारात्मक विचार, कधीही कोणाला आपल्यापासून त्रास होऊ नये असं जीवन जगायचं. कारण घडणाऱ्या घटना आहेत, देवालाही त्या चुकत नाही. लक्षात घ्या, देवही काहीही करू शकत नाही. हा जो नियम आहे तो भगवंतालाही कर्माच्या नियमामध्ये बदल करता येत नाही. त्यामुळे उत्तम प्रकारे ह्या भक्तीमध्ये जीवन आपण घालवू शकतो आपलं. कारण एक दिवस आपल्यालाही हे सगळं सोडून जायचं आहे. फक्त शब्द कधी विसरायचा नाही. जायचंय आपल्याला इथूनच एक दिवस. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अशी कमेंट जरूर करा. जर मित्रांनो ही तुम्हाला माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. राधे राधे.